महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली असून नॅशनलाइज पक्षाबरोबरच वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपल्या इच्छुक उमेदवारांसाठी फॉर्म वाटप सुरू केले असून आज क्रांती चौक येथील संपर्क कार्यालयात इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रभारी यांनी सांगितले की आम्ही सन्मानाने भाजप सोडून कोणत्याही पक्षाबरोबर युती करण्यास तयार असून सन्मानजनक जागा न मिळाल्यास आम्ही स्वतंत्रपणे महानगरपालिका निवडणूक लढवणार आहोत। या प्रसंगी SP मगरे देखील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर हजर होते। सारख्या पंजा पसरलेल्या आहे सर्वांसोबत आम्ही पक्षाला प्रेरित होऊन आम्ही प्रवेश केलेला आहे। आम्ही कोणत्याही पदाची लालसरी कोणत्या तिकिटाची लालसरी आम्ही आलेलो नाही। मी इथल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि वंचितची जोडू इच्छिणारे आणि ज्यांनाही वंचितांसाठी समोर कार्य करायचे आहे त्या सगळ्यांना आवाहन करते की आपण आज आणि उद्या उमेदवारीचे फॉर्म भरून घेत आहोत। आपण सगळ्यांनी याच्यात सहभाग नोंदवावा आणि जास्तीत जास्त जे इच्छुक आहेत त्या उमेदवारांनी येऊन इथे फॉर्म भरून द्यावा आणि आपण त्या शर्यतीत राहावं। आज अयोध्याने प्रवेश केला, आगामी काळामध्ये काही आणखी प्रवेश काय होईल? हो, निश्चित आगामी काळात प्रवेश राहतीलच। एकमेव पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी ज्याच्यात वंचितांना स्थान आहे आणि संविधान वाचवणं हा सध्या ही काळाची गरज आहे। माणसाला माणूस म्हणून जगणंच मुश्किल झालंय। अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही आणि असाच विचार करून एका चळवळीसोबत आपण जुळलं पाहिजे। म्हणून आयुब खान आज आमच्याशी जुळले आणि त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह वंचितमध्ये प्रवेश घेतला। सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज ते वंचित बहुजन आघाडीत आले। निश्चित त्यांचा विश्वास हा सार्थकी लागणार। स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक आयोग महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तात्काळ आजपासून आपल्याकडे चालू झाले उमेदवारांसाठी कसा प्रतिसाद आहे आणि आपण त्याच्या मागची आपली पार्श्वभूमी तात्कालिक करण्याची पार्श्वभूमी स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहे। उमेदवार उभे करायचे आहेत, लढणारे चांगल्या पद्धतीने टक्कर देणारे आणि निवडून येणारे अशा उमेदवारांची चाचपणी सध्या सुरू आहे। सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात ही जी निवडणूक होणार आहे निश्चित औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। सन्मानाचे आकडे वंचित बहुजन आघाडीचे येणार आहेत आणि या दृष्टीने प्रयत्न आजपासून आपण म्हणालात पण काही दिवसापासून आमचे कार्यकर्ते खूप प्रयत्न घेतात आहेत। प्रभागातल्या सभा सुरू आहेत। जितके जास्त सदस्य करता येतील, शाखा करता येतील त्याची बांधणी सुरू आहे आणि या इलेक्शन मध्ये या निवडणुकीत निश्चित वंचित बहुजन आघाडी ही अग्रेसर राहणार। वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढण्याचा कोणाबरोबर युती होण्याची शक्यता आहे? बघा, साहेबांनी ओपन ठेवलं आहे की आम्हाला जिथेही सन्मानाची युती असेल, समप्रमाणात जागा असतील, भाजप सोडून आम्ही कुठल्याही पक्षासोबत जाण्यास तयार आहे।
हे साहेबांनीच सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यात जे कोणी बसत असतील त्यांच्यासोबत युती होऊ शकते आणि संधानाच्या जागा जर नसतील तर आमची स्वबळावर लढायची सुद्धा तयारी आहे. वंचित बहुजन आघाडीचं दबाव तंत्र आणि धक्का तंत्र हे दोन सध्या हे करत आहे, सगळीकडे चर्चेचा विषय करत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका त्यासाठी होण्याची शक्यता आहे. ते आता पक्ष नेतृत्व सांगू शकेल. काही दिग्गजांनी पण आज तुमच्याकडून फॉर्म नेले. मागच्या टाइमला आमचे नगरसेवक होते त्यांनी जर उमेदवारी अर्ज भरला तुमच्या पक्षाचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होणार नाही. त्याला जोडून प्रश्न आहे. आजपर्यंत तरी वंचित बहुजन आघाडीकडनं कोणावर अन्याय झालेला नाही, कोणत्याच कार्यकर्त्यावर अन्याय झालेला नाही आणि समोरच्या काळात पण होणार नाही. कार्यकर्तेच एवढे समजदार आहेत की जर का त्यांना असं वाटत असेल, म्हणजे आज एक फॉर्म माझ्या समोर भरला गेला मी असताना, तर त्यांनी मला हेच सांगितलं की ताई मी फॉर्म टाकतोय पण माझ्यापेक्षा जर का चांगला उमेदवार असेल, कपॅसिटी त्यांची चांगली असेल सगळ्याच बाबतीत, तर निश्चित माझ्या फॉर्मचा विचार करूच नका. आपल्याला निवडून यायचं आहे, सत्तेत जायचं आहे, हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे कार्यकर्तेच एवढे समजदार आहेत की ते स्वतःहूनच सांगतात की नाही हे उमेदवार चांगले आहेत, प्रभागात हे लोक चांगले आहेत, यांना आपल्याकडे आणलं पाहिजे, हे आपल्याकडे आले पाहिजेत आणि त्या दृष्टीने कार्यकर्ते, कारण हा पक्षच कार्यकर्त्यांचा आहे. इच्छुकांना काय आव्हान करणार? इच्छुकांना ते निवडणूक लढवण्यासाठीच आले आहेत आणि आव्हान हेच करणार आहे की हा वंचितांचा पक्ष आहे, वंचितांसाठी आपल्याला लढायचं आहे, वंचितांसाठी आपण कायम लढत आलो आहे आणि वंचितांना न्याय मिळावा आणि वंचितांचा विकास व्हावा या दृष्टीने पुढची वाटचाल असली पाहिजे. वंचित बहुजन आघाडीतर्फे इच्छुक उमेदवारांचे जे फॉर्म आहेत ते भरण्यासाठी आपण आला, काय सांगतो? मी गेल्या 15-20 वर्षापासून पहिले भारीतमध्ये होतो. आता वंचित झाली तेव्हापासून मी एक पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि विविध पक्षाचे पद भोगलेले आहे. आज मी अनुरेताताई सिरसाट या निरीक्षक आहे आणि प्रभारी आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या. यांच्या समोर मी आज नगरसेवकच्या याच्याकरता फॉर्म भरलेला आहे. मी सुरेश पंडितराव मगरे उर्फ कोणत्या वार्डातून आपण फॉर्म भरला? प्रभाग 9 मधून. किती लोकसंख्या आहे आपल्याकडे? 39,626. जर पक्षाने आपल्या उमेदवारीचा विचार नाही केला तर आपली काय तयारी आहे? माझी हे तयारी एका पक्षाच्या मोहर आम्ही जाणार नाही. पक्ष जे निर्णय घेईल ते मला मान्य नाही. दुसरा उमेदवार दिला तरी मी वंचित बहुजन आघाडीचाच